दत्तात्रेय अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरण मात्रेण सर्व पाप प्रमोच्यते अत्रिपुत्रो महातेजो तस्य स्मरण मात्रेण सर्व पाप अत्रिपुत्रो महातेजो तस्य स्मरण मात्रेण सर्व पाप प्रमोच्यते अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरण मात्रेण सर्व पाप प्रमुच्यते 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 अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरण मात्रेण सर्व पाप प्रमुच्यते अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरण मात्रेण सर्व पाप प्रमुच्यते अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरण मात्रेण सर्व पाप प्रमुच्यते अत्रिपुत्रो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरण मात्रेण सर्व पाप प्रमुच्यते अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरण मात्रेण सर्व पाप प्रमुच्यते अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरण मात्रेण सर्व पाप प्रमुच्यते अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरण मात्रेण सर्व पाप प्रमुच्यते अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरण मात्रेण सर्व अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरण मात्रेण सर्व पाप प्रमुच्यते अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरण मात्रेण सर्व पाप प्रमुच्यते अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरण मात्रेण सर्व पाप प्रमुच्यते अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरण मात्रेण सर्व पाप प्रमुच्यते अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरण मात्रेण सर्व पाप प्रमुच्यते अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरण मात्रेण सर्व पाप प्रमुच्यते अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरण मात्रेण सर्व पाप अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय तस्य स्मरण मात्रेण सर्व पाप प्रमुच्यते अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय तस्य स्मरण मात्रेण सर्व पाप प्रमुच्यते अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय तस्य स्मरण मात्रेण सर्व पाप प्रमुच्यते अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय तस्य स्मरण मात्रेण अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरण मात्रेण महातेजो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरण मात्रेण सर्व पाप प्रमुच्यते तस्य स्मरण गाय उचलून इकडे ठेवली म्हणजे जाणारे येणाऱ्यांना गाय तस्य स्मरण मात्रेण सर्व पाप प्रमुच्यते अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरण मात्रेण सर्व पाप प्रमुच्यते
अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरणमात्रेण अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि सर्वपाप प्रमुच्यते अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरणमात्रेण सर्वपाप अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरणमात्रेण सर्वपाप अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरणमात्रेण सर्वपाप अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरणमात्रे अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरणमात्रेण सर्वपाप प्रमुच्यते दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरणमात्रेण सर्वपाप प्रमुच्यते अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरणमात्रेण सर्वपाप प्रमुच्यते अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरणमात्रेण सर्वपाप अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरणमात्रेण सर्वपाप अत्रिपुत्रो धूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव अनंत कोटि राजाधिराज श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम कुंडली वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार गोपाल कृष्ण भगवान की जय निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम नमः पार्वती पतये हर हर महादेव सीताकांत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ। आज भक्तमाल ग्रंथामध्ये नरसिंह मेहता यांची कथा आहे। आपल्याला नरसिंह मेहता हरिभक्त होते एवढं माहिती आहे, पण त्याच्या आधीचं चरित्र दिलं येते। नरसिंह मेहता संपूर्ण संसारामध्ये प्रसिद्ध आहे। गुजरात प्रांतामध्ये पावन अशा ठिकाणी यांचा जन्म होऊन हे आधी स्मार्त होते, नंतर वैष्णव बनले। आता स्मार्त असताना यांची अवस्था कशी होती, पण स्मार्तपणा काटेकोरपणा पाळत असल्यामुळे यांना पक्क वैष्णव बनता आलं। आणि नरसिंह मेहता म्हणजे मागच्या जन्माचे कोण, मुचकुंद राजा, त्यामुळे ते क्षत्रिय गुण होते। पूर्व परंपरेनं आलेले जे गुण आहेत ते माणसाला काही काळ उमजू देत नाही। म्हणून आपल्याकडे एक अशी म्हण आहे, जवानी दिवाणी। आठवा आपलं पहिलं सुरू आठवाना जवानीत दिवाणी असं आहे।
त्यामुळे स्मार्ट होते. भक्ती भजन बिलकुल मानत नव्हते आणि ऐकत नव्हते. छापे काठी कंठी तिलक वगैरे याची निंदा करत होते आणि फक्त भगवान शंकराचीच भक्ती करत होते. पण तीव्र शंकरानं पाहिलं की हा अपूर्ण राहून जाईल, कारण जोपर्यंत याच्यामध्ये भेद आहे तोपर्यंत हा परिपूर्ण मुक्त होणार नाही. भेदाभेद अमंगळ. म्हणून भगवान शंकरानं या नरसिंहमेत्याला वैष्णव भक्त शिरोमणी बनवायचं मनात ठरवलं की याला आपण भक्तांचा शिरोमणी बनवून टाकू. काय करता नोहे महाराज. माणसातच परिवर्तन होतं, पशुमध्ये परिवर्तन होत नाही, प्राण्यामध्ये परिवर्तन होत नाही, पशु पक्ष्यांमध्ये परिवर्तन होत नाही. तो हत्तीचा सर्कसचा वाघ चापक्याच्या धापाने ऐकतो एखाद दिवशी मात्र मारूनच टाकतो. चापूक मारणाऱ्याला ठेवतच नाही. काही सर्कसचे गेले असे, त्यांना वाटतं आपण याच्यावर कमांड मिळवली, पण तो शेवटी बळी घेऊन टाकतो आणि त्या सर्कसमधून त्या वाघाला निवृत्त करून टाकावं लागतं. ठेवता येत नाही परत, कारण त्याला एकदा जिवंत माणसाचं रक्त त्याच्या जिभेला लागल्यामुळे तो कोणालाही खाल्ल्याशिवाय राहणार नाही. कारण यांना जे मांस मिळतं, कोणाला सर्कसच्या लोकांना मृताचं मिळतं, मेल्यावर मिळतं, आणि यांना ताजी शिकार खायची सवय असते. कोणाची उष्टी खात अशी पडली असेल तर खाणार नाही वाघ. हां, जातीवाला जर त्याला मारत असेल तर मग तिथे जाऊन खाईल. म्हणून ज्ञानी मनुष्य कोणाचंही उष्ट घेत नाही, तो आपल्या कमाईनं खातो. माणसाला कोणाचंही परवडतं. माणसं असून बाया बनवून गेले, पैसे घेऊन घेतले ना. आत्ताचं चालतं उदाहरण. म्हणून ते म्हणतात भक्तिरसामध्ये याला बुडवायचं आणि याच्या मार्फत जगामध्ये भक्ती सरोवर बनवायचं असं ठरवलं नरसिंहमेत्यानं. जुनागड हे गाव भक्तीचं सरोवर करायचं. पण याचे आणि या गावाचे दोष नष्ट झाले पाहिजे. माझं काम होऊन गेलं वेळेवर आवडला ते मला त्याचं समाधान झालं की त्याला इतकी काळजी होती, इतकं समाधान. म्हणून ते सरोवर बनवायचं होतं आणि संपूर्ण भक्तीचा काय प्रभाव आहे हे नरसिंहमेत्याबद्दल भगवान शंकराला जगाला दाखवायचं होतं. म्हणून रसियांनी संपूर्ण संगम असं माधुर्य रसमय भक्ती त्यांच्या हृदयामध्ये धारण करून द्यायची होती. आणि त्याला कारण असं आहे की शंकरानं हे परिवर्तन का केलं, तर मुचकुंदाने देवाच्या जवळ भक्ती मागितलेली होती. जेव्हा काल येऊन मारला गेला, भगवान म्हणे नाही, तू तारुण्यात नीट वागला नाही, तुला माझी भक्ती मिळणार नाही. म्हण मग पुढच्या जन्मी तू माझ्याच प्रांतात जन्माला येशील आणि तिथे तुला माझी भक्ती. म्हणून देवाचं वचन पूर्ण करण्याकरता शंकराने प्रयत्न केले, कारण देवाने वचन दिलंय आणि हा तर हट्टी आहे, निंदा करतो. का तर क्षत्रिय अनुवंशिक गुण त्यात. आपल्याकडे जरी मुलगा जन्माला आला आपल्या वंशात तर त्याचे मागचे काही गुण घेऊनच येत होतो. तपासा तर तिने
कोण आज्ञेत आहे, जो आज्ञेत आहे त्याच्यात आपले पूर्ण गुण आहे. मग ती मुलगी असो मुलगा असो, मुलींमध्ये सुद्धा आई वडिलांचे गुण असतात. आई सहन करणारी असेल तर मुलगी सहन करतेच. ती म्हणतात हे माझ्या आईचे गुण आहे. असे हे नरसिंह मेहता माधुरी आणि रस या भक्तीनं सगळ्या जगामध्ये भक्तिरस वाढवेल. म्हणून पहा तुम्ही, नरसिंह मेहत्याचं चरित्र लागलं, त्यांच्या मुलीचा साखरपुडा लागला की लोक हजारो ऐकायला तिथे मंत्रमुग्ध होऊन जातात. मंगळसूत्र चोरीला गेलं तरी ते ऐकत नाही. म्हणजे त्याचं कारणच ते आहे की ते रसमाधुर्य जे आहे त्यांच्या चरित्रामध्ये नरसिंह मेहत्याच्या, ते रसमाधुर्य सांगणाऱ्याच्या हृदयामध्ये बसण्यापेक्षा ऐकणाऱ्याच्या हृदयामध्ये जास्त बसतं. कारण काय, ऐकणारे प्रेमपूर्वक ऐकतात आणि सांगणारा लोकांना आवडेल म्हणून सांगतो, स्वतःला आवडेल म्हणून सांगत नाही. असं आहे. जर इतक्या दिवस तुम्ही नरसिंह मेहत्याचं चरित्र सांगता असतात तर तुम्ही भावमय होऊनच गेले पाहिजे होते कधीचे. पण वक्ता प्रत्येक गावाला सांगतो, पण तेवढा श्रोत्या इतका भावमय होत नाही. भक्तवर नरसिंह मेहता गुजरात प्रांतात जुनागड नगर निवासी. 5 वर्षाच्या अवस्थेमध्ये माता पितांचा स्वर्गवास झाला. एक भाऊ वंशीधर आणि पत्नी, आपल्या भावाची पत्नी ही अत्यंत क्रोधी स्वभावाची. काही थोडंफार जरी झालं तरी अगदी क्रूरतेने बोलायचे. मनातल्या मनात यांचं मन त्या भावजाईच्या क्रोधामुळं भाजलं जायचं. पहा तुम्ही, लहानपणी जर कोणी कोणाला काही बोललं ना, सारखं अपमान केला तर ते मन भाजून जातं आणि एकदम एका दिशेनं निघून जातं. म्हणून सारखे कोणाचे अपमान करू नये. लहान मुलगी असो, मुलगा असो, लहान मुलगा असो, मोठा मुलगा असो, अपमान नाही करून समजून सांगावं. नाही तर ते मन जर खराब झालं तर अन्य मार्गाला निघून जातं. म्हणून पोरं घरातून निघून जातात, क्रूर बोलतात. तर ते मन भाजू नये. कशाने भाजलं जातं? कटू शब्दम. कटू शब्द काय करतात? मनावर परिणाम करतात. फक्त कटू शब्द कोणाचे ऐकतो मनुष्य? गुरुजीचे नाही. असं आहे. कारण ते विद्येकरता बोलले जातात हे त्याला समजतं, म्हणून ते कटू शब्द तो ऐकतो. आता एखादा उर्मट असेल तर सोडून द्या, पण गुरुजीचे कटू शब्द हे श्रवण केले त्याच्याने परिणाम होत नाही. म्हणून केव्हा केव्हा या भावजाईच्या त्रासामुळे ते जल पिऊन राहायचे, पण उलटून उत्तर द्यायचे नाही. पाणी पिऊन घ्यायचे. त्यामुळे अपमान सहन करण्याची सवय झाली. एक दिवशी नरसिंह मेहत्याला सहन झालं नाही, म्हणून ते घरून पाणी न पिता जे निघाले ते अरण्यामध्ये एक शिवमंदिर होतं. त्या मंदिरामध्ये जाऊन बसले, शिवाची शरणागती स्वीकारली आणि आपलं दुःख सगळं शंकराला निवेदन केलं. चित्तामध्ये स्थिर चित्तानं भगवान शंकराचं ध्यान करायला सुरुवात केली. पाणी नाही, अन्न नाही. एकूण 7 दिवस झाले अन्न पाण्याचा त्याग झाला आणि क्षत्रिय कुळातलं शरीर शुद्ध झालं, शुद्ध होऊन गेलं. कारण कोणताही आपण त्याग केला. म्हणून आपल्या चातुर्मास्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये आपल्याला जे एक भुक्त राहायला सांगितलं, याचं कारण वर्षातून एकदा शरीर पवित्र करून घ्यायचं.
म्हणून श्रावण महिना हा सगळं प्रत्येक दिवस आमच्या देवाचा आता 30चे 30 दिवस सांगितले. आज श्रीयाळ षष्ठी आहे, म्हणजे षष्ठीचं नाव श्रीयाळ आहे. उद्या शीतला सप्तमी आहे, म्हणजे पूर्ण महिनाभर वार घेतला तर आज बुधाचा वार आहे, उद्या बृहस्पतीचा वार आहे, परवा देवीचा वार आहे, संपत शनिवार, रविवार सूर्योदय, सोमवार परत महादेवाचा. म्हणजे सातीचे साती वार जे आहे हे देवाला प्रदान केलेले आहे. आणि म्हणून यात एक भुक्त. दुसरं असं आहे की सूर्य शरीरापासून लांब जातो, पचनक्रिया मंदावते, शरीर चांगलं राहतं. म्हणून भारतीय संस्कृती ज्ञान विज्ञानात्मक आहे, ज्ञान विज्ञानात्मक आहे. म्हाताऱ्या माणसाला जर आपण असं सांगितलं की तुम्ही संध्याकाळी जेवा, तर तो म्हणतो बरं आहे. तरुण माणसाला मात्र संध्याकाळपर्यंत नुसतं उपाशी राहणं कठीण जातं, कारण तो कार्यरत असतो. म्हणून त्याला सांगायचं दुपारी जेव, आणि म्हाताऱ्या माणसाला सांगायचं संध्याकाळी जेव. म्हणून ते म्हणतात आपला उपास असला ना तर झोप कमी येते दिवसा, शरीराचा नियम आहे, ते थकून जात. शिवमंदिरात पडले, काही नसताना 7 दिवसा भगवान शंकरानं विचार केला की आता याच्याजवळ आपण गेलं पाहिजे, याचं दुःख, याची विचारपूस केली पाहिजे. केव्हाही माणसाला दुःख झालं की त्या दुःखाचं विचारणारा कोणीतरी हवा असतो. आता अरण्याच्या जंगलामध्ये कोण याचा विचार करणार होतं, म्हणून भगवान शंकरानं रूप पालटलं, म्हाताऱ्या ब्राह्मणाचं रूप धारण केलं आणि त्याच्याजवळ गेले. का रे भाऊ, 7 दिवस झाले काही पाणी प्याला नाही, काही अन्न खाल्लं नाही, कसं होईल तुझं? असे प्रेमाचे शब्द पडल्यावर हा बेशुद्ध पडलेला शंकराच्या दृष्टीने उठून बसला. आणि मग भगवंता शंकराने स्पर्श केल्यावर तहान भूक नष्ट झाली. ज्या लोकांचं उपोषणामध्ये सारखं चिंतन चालू असतं त्यांना तहान भूक कमी लागते, कारण ते देहाकडे न पाहता देवाकडे पाहतात. की नाही आज उपवास आहे, 12 वाजले, नुसत्या 4-12पर्यंत राहू, 12 नंतर एखादं फळ खाऊन संध्याकाळी सोमवार सोडू. कारण देहाच्या शरीराच्या चिंतनात राहत नाही ते. आपला आज उपास आहे, एक भुक्त, आपल्याला संध्याकाळी जेवायचं आहे, त्यामुळे देहाचा ध्यास सुटून जातो आणि फक्त व्रताचा ध्यास राहतो. देहाला विसरलं की देहातली गोष्ट आठवत नाही. आपलं कसं असतं, उद्या उपवास आहे तर संध्याकाळी जरा चांगलं जेवून घे, दुसऱ्या दिवशी डोकं दुखायला लागतं, सोमवारी देव उपास बी करू देत नाही आणखीन असं. आता देव काय करेल, तुला रात्री नाही सांगितलं होतं खायला. ज्याला शरीर चांगलं ठेवायचं आहे त्याने रात्री अल्प घेतलं नाही. हे ज्ञान आहे, हे आत्मज्ञानी माणसाशिवाय कोणी शिकवू शकत नाही. बाकीचे म्हणतं काय बोळा भाव सिद्धीचा, सकाळी जेवले काय संध्याकाळी जेवले काय, देवाला काय फरक पडतो, असे लोक मिळतात. म्हणून केव्हाही आपल्या सनातन धर्माच्या विरुद्ध जो बोलेल त्याचं परमार्थाच्या बाबतीत बिलकुल ऐकायचं नाही. व्यवहाराच्या बाबतीत ऐकायचं असलं तर ऐकत राहायचं. त्याला सांगायचं नाही की मी एक वेळा जेवतो आणि संध्याकाळी जेवतो, कारण त्याला त्याचं महत्त्व कळत नसतं. तो आपले मनामधली जी आस्था आहे तिला अनास्था करतो. आस्थेला काय करतो, अनास्था. काही माणसं संध्याकाळी जेवताना ती बाई वाढता वाढता यांच्याकरता डबल करावं लागतं, म्हणजे खलास. काय करावं लागतं, डबल. एकदाच कटकट मोडली असती दुपारी तर कशाला संध्याकाळी त्रास झाला असता, असं आहे. म्हणजे उपासाचं महत्त्व उभयतांमध्ये पाहिजे.
म्हणून शास्त्रानं सरळ सांगितलं की पुरुष गेला की स्त्रीने उपोषण करायचं नाही आणि स्त्री गेली की पुरुषाने उपोषण करायचं नाही सांगतो शास्त्र. कारण माणसाला अरे ती संध्याकाळी काही खात नाही, जरा 2-4 चिक्कू घेऊन ये रे आणि देऊन देतो मला, देऊन देतो तुझ्या आईला. कारण ते लक्षातच राहणार तिथं. मुलगा विसरून जाईल, माणूस विसरत नाही. कारण जबाबदारी आहे. काय आहे? हां, ज्याप्रमाणे माणसाची बाहेरून आणण्याची जबाबदारी आहे त्याप्रमाणे स्त्रीची सुद्धा घरात करून देण्याची जबाबदारी आहे. पण डोकं उठाड जर असेल तर मग कशी काय जबाबदारी पार पडेल? तर यांची भाऊजाई डोकं उठाड होती आणि त्यामुळे सगळं विचारलं महादेवाने आणि विचारून शंकरानं नरसिंहाला भूक आणि तहान दूर करण्याकरता बरं हे शंकराची उपासना करायचे, देवाचं नाव घ्यायचे, शिव 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 शिव. आता शिव शब्द असा आहे की शिव म्हणजे पवित्र. आधी 7 दिवसाचं उपोषण त्याच्यानं शरीरातले दोष गेले आणि शिवमंत्राच्या जपानं म्हणून शिवाय नमः पवित्र होऊन नमस्कार करतो आणि नमः शिवाय नमः नमस्काराने पवित्र होतो. नमस्काराने पवित्र म्हणून 2 मंत्र आहे. शिवाय नमः पवित्र होऊन नमस्कार करतो, नमः शिवाय नमस्कार करून पवित्र होतो. शंकराला नुसता दुरून नमस्कार केला तरी मनुष्य पवित्र होतो. कारण शंकराचं स्वरूपच होतं. कोणते रूप आहे शंकर? तर जलरूप आहे. पहा तुम्ही दूरवरून नदी वाहत असली तरी तुम्ही अरे काय मस्त वाहते हो, पण आपल्याला नदीत पोहता नाही येत आणि येत असेल तर चला. शिव जलस्वरूप आहे. जलस्वरूप असल्यामुळं दुरून जरी पाहिलं तरी आनंद होतो. शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती. भगवान शंकरानं दर्शन द्यायचं ठरवलं आणि प्रगट झाले समोर. साक्षात ब्राह्मणाचं रूप टाकून दिलं, प्रगट झाले आणि म्हणाले वत्सा वर माग. तेव्हा नरसिंह सरस्वती म्हणाले प्रभो वर मागणं मी जाणतच नाही. आता एक कडी झाली. वर मागणं मला माहीत नाही, मला मागता येणार नाही. जर आपण वर देणार असाल तर माझं कल्याण ज्याच्यात आहे ते द्या आणि त्यातल्या त्यात तुम्हाला जे आवडणारं दैवत आहे ते द्या. आता शंकराला तर राम आणि कृष्ण दोन्ही सारखे आहे, पण याला कृष्णाने दर्शन दिलेलं होतं. कोणाला? नरसिंह त्याला पूर्वजन्मामध्ये. त्यावेळेला भगवंताने वरदान दिलं होतं म्हणून देवाचं वरदान करण्याकरता शंकरानं याला राधाकृष्णाचं स्वरूपाचं वरदान दिलं. मला काही मागावं हे कळत नाही म्हणे, पण तुम्हाला जी आवडती वस्तू असेल तर ती मला द्या. आता शंकराला तर आवडतं, भगवंताच्या नावा व्यतिरिक्त काही आवडतच नाही. म्हणून त्यांनी सगळा विचार केला आणि शंकर विचारात पडले. आता आपल्या प्रिय वस्तूचं रहस्य काय? तर पार्वतीला बोलवलं. म्हणजे पार्वती, आता वेद नेती नेती म्हणता आणि पुराण इति इति म्हणता, तर याच्यातलं एकही गोष्ट याला देण्यासारखी नाही आहे. वेदामधली नाही आणि पुराणामधली नाही. मग अशी कोणती वस्तू आहे तू सांग की नरसिंह त्याला देऊ. म्हणजे बघा तुम्हाला जे आवडणार आहे त्याची मी निंदा केल्यामुळे माझी किती फजिती झाली. सती अवतारात तुम्हाला राम आवडत होते, मी रामाची निंदा केली, शेवटी मी फजित झाली, देहत्याग केला, आता पार्वती म्हणून जन्माला आली. तर तुम्ही याला देवाचं नावच द्या.
योग मायेनं बरोबर सांगितलं. त्यावेळा प्रिय वस्तू मागतोय तो, बरं तो खोटं बोलत नाही आणि तुम्हाला त्याच्याबद्दल प्रेम आहे. याने मागच्या जन्मी भगवान श्रीकृष्णाचं दर्शन केलं आहे, भगवंताने वर दिला आहे, तोही तुम्हाला खरा केला पाहिजे. देवाच्या वराला हात न लावता तुम्ही त्याला ते दिलं पाहिजे. म्हणाले मग आता याला प्रत्यक्षात दर्शन घडवतो. म्हणे कोणाचं? तुलाही ज्याचं दर्शन करायचं आहे. भगवान श्रीकृष्ण प्रेम प्रदान करतात अशी झलक मी याला दाखवतो. म्हणजे रासलीला, रासलीलेमध्ये भक्ती प्रदान केली आहे. सांभाळा माझी मोहन मुरली. मी चाललो आता. देव 24 तास आपल्या समोर राहणार नाही. हां, त्याच्या नावानं तो आपल्या सान्निध्यात राहतो, पण भगवान साधनच देऊन जातात. आपण जसं मुलांना द्रव्य हे साधन देऊन जातो, सांभाळत आहे, आपण द्रव्य देऊन जातो, तसं भगवान शंकर रसमय भक्ती जी आहे ती कृष्ण अवतारात आहे. राम अवतारात इतकी रसमय भक्ती कमी आहे. नावाड्याने रसमय भक्ती केली, शबरीने केली, भरताने केली, पण देवाने कुठे असं रसमय भक्तीचं काम नाही दाखवलं. कारण राजे होते, राजाला असं वल्लवता नाही येत. अग्रस्त कडक बोलतो ना, लोक म्हणते कडक, तर राजाला तसंच राहावं लागतं. एकदम हसता येत नाही. हसता असेल तर खाली मान करून हसावं लागतं मोठ्या माणसांना, आपल्यासारख्या. आणि कुठलीही गोष्ट लवकर जाहीर करायची, बोलू द्यायचं लोकांना. काल पाहिलं ना, कालच का बरं मारले, आतापर्यंत मारले नाही, आता ते सापडले तर पाहिजे. म्हणजे सोपं आहे का ते? त्याच्यापैकी 1-2 गेला असेल आपला सैनिक, सोपं नाही ते. कारण ते लोक अतिचतुर असतात, दक्ष असतात. ते त्यांचं एकच लक्ष असतं, नाश. दृष्ट आहे ते. म्हणून ते म्हणतात प्रिय वस्तू दिली पाहिजे, याला प्रेम प्रदान केलं पाहिजे. म्हणून नरसिंह हे त्याला त्रिलोचन भगवंताने वृंदावन धामामध्ये घेऊन गेले. वृंदावन धामामध्ये नेलं आणि त्या ठिकाणी बहुदिव्य मणी, जडित अलंकार, अगणित व्रजगोपिका आणि श्यामसुंदराची आणि राधेची जी रासलीला होती ती दाखवायला घेऊन गेले. पार्वती म्हणे देवा मी पण नाही पाहिली, याच्या निमित्ताने मलाही दिसून जाईल. म्हणे बघ, खरी भक्त बनशील तरच ते दिसेल. खरी भक्त बनशील तर तरच दिसेल ते. जर तू भक्त मनातून नसशील तर तुला दिसणार नाही. तुला काय दिसेल? तो खेळ. तो खेळामध्ये तुम्ही रमून जाल, पण ती रसमय भक्ती आहे. रसौसहा रास क्रीडा, तीव्र भक्तीने ती प्राप्त होते. म्हणून त्यावेळेस नरसिंह मेहतानं सुवर्णमय रासमंडल, रंगीबेरंगी हिरे, व्रजगोपिकांमध्ये भगवंताला नृत्य करीत असताना पाहिलं. ते गान आणि तान ध्वनी, लालाजीची टाळी म्हणजे भगवंताची टाळी, गोपिकेंची टाळी, मध्येच बासराचा आवाज, ते नृत्य आणि राग सुंदर गतीनं पाहू लागले. आणि ग्रीवा म्हणजे देवाची मान अशी हालाची, अशी हालाची. खेळण्यामध्ये मान हालते. वारियानं कुंडल हाले. आता 2 कीर्तनकार मला याचं आमंत्रण द्यायला आले. मी 1 मिनिटात हो म्हणून टाकलं त्यांना. ते म्हणे आम्हाला खात्री नव्हती की तुम्ही हो म्हणाल. म्हटलं ते तुम्हाला तुमचा बरोबर आहे.
पण भगवत भक्त जर भगवंताची कथा ऐकत असेल तर त्याला सांगितली पाहिजे. तर त्यांना म्हटलं, ते म्हटलं तुम्हाला तर काही संगीत लागत नाही. म्हटलं तुम्ही 2 बुवा आहे, मी प्रमाण देईल ते फक्त गात राहा. माझ्याकडे काही तेरी मन की गंगा और मेरी मन की जमुना असं गाणं नाही आहे. प्रमाण आहे ज्ञानोबाची, तुकोबाची, ती तुम्हाला पाठ आहे. मी म्हटलं की तुम्ही म्हणा, मी म्हणणार नाही कारण मला गायचं नाही आहे. ब्राह्मणाने गाऊ गाण्यामध्ये पतन होतं, गाण्यामध्ये पतन होतं. केव्हा येते गाणारे पट्टीचे असू शकतात, पण शेवटपर्यंत भगवंताच्या करता गाणारे कमी होत जातात दिवसेंदिवस. एकदा मीराबाई द्वारकेमध्ये भजनाला उभ्या राहिला, तर लोकांनी तिथे सूचना लिहिली होत्या, प्रत्येकाने रागात गा. मीराबाईने तो राग शब्द सोडून टाकला, प्रत्येकाने भावात गा. भाव धरून गायलं गेलं तर उपयोग आहे, नाही तर उपयोग नाही. भाव पाहिजे देवाच्या गाण्यामध्ये, भाव पाहिजे. थोडा ताल चुकला तर चालतो. भीमसेन जोशी पुण्याला कीर्तनात बसून द्यायचे. आता कीर्तनात ते बसले खाली म्हणजे बाकीच्या बुवाची, ते म्हणे नाही तुम्हाला जसं गाता येईल तसं गा. कीर्तन गाण्याकरता नाही, कीर्तन देवा करताय, असं त्यांनी उत्तर दिलं. हे मोठी माणसं त्यांना कळतं, ते देवाला भाव प्रिय आहे. मीरा लागी रे लगन म्हणून त्यावेळेस त्यांना ती रास दिसायला लागली, नृत्य होऊ लागलं आणि त्यांच्या कानाची तृप्ती होते. मृदुंगाचा मोहचंग आणि बासरीचा चंग एक बाजूने वाजू लागला आणि भगवान शंकर पार्वतीच्या आधी आणि नरसिंह त्याच्या आधी ध्यानस्थ होऊन गेले. ते जे सगळं पाहिलं आणि डोळे बंद करून घेतले शंकरानं. चिदानंद स्वरूपम शिवोहम शिव. शंकराला ध्यान लागण्याला काय वेळ लागणार आहे, खरं ते तयार आहे. पार्वतीनं शंकराकडे पाहिलं आणि मग पार्वतीचं ध्यान लागलं, कारण ध्येय कोण आहे, पार्वतीचं ध्येय शंकर. कारण मागच्या जन्मामध्ये ध्येय बदलून टाकलं, ऐकलं नाही, त्यामुळे हत्या झाली. म्हणून या जन्मी शंकराशिवाय माझं इष्टदैवत नाही. म्हणून भगवंताकडे पाहिलं. नरसिंह त्याचं पूर्व पुण्य उदयाला आलं. त्याने आता शंकराकडे न पाहता भगवान मुरलीधराकडे पाहिलं. मुरली गान विनोदा वेदस्तुत भूपादा नारायण नारायण जय गोविंद हरे. नारायण नारायण जय गोपाल हरे. मंजुल गुंजाभूषा माया मानुष वेशा. मायेनं मानुष वेश धारण केलेला आहे आणि ती माया सगळ्यांना रमवते. मायामेव कारणम. मायामेव कारणम. म्हणून ते म्हणतात नृत्य चाललेलं आहे, प्रत्येकाच्या अंगाची शोभा आणि त्याच्या लहरी उठताय. सगळे प्रेमानं प्रेम प्रदान करताय. शंकरानं नरसिंहकडे दृष्टी टाकली, पार्वतीकडे दृष्टी टाकली आणि तेही आनंदित व्हायला लागले. हा बाहेरचा आनंद क्षणिक आहे. जसं जसा कार्यक्रम संपायला लागतो ना, जसं प्रवचन गोड वाटायला लागलं की आपल्याला वाटतं अजून चाललं पाहिजे, पण लगेच तो काटा 12वर जातो आणि थांबून जावं लागतं. तसं आहे ते. यांना आतून तृप्ती आली पाहिजे म्हणून एक नजर पार्वतीवर टाकली कृपादृष्टी आणि दुसरी नरसिंह याच्यावर टाकली. आणि त्यांना बाहेरच्या दृश्यापेक्षा
कारण 7 दिवसात शरीर कसं झालं होतं? पवित्र. सहवास कोणाचा घडला होता? मायेचा आणि ज्ञानाचा. शंकर म्हणजे ज्ञान, आईसाहेब म्हणजे माया. कोणती माया होती? शुद्ध माया, जिने तप करून शंकराला ज्ञान प्राप्त केलेलं होतं. माऊली सांगते तपे विण दिधल्या विण प्राप्त, गुजे विण ही कोण सांग कोण ज्ञान. शंकराला पार्वतीलाही प्रेम होतं आणि भक्तावरही प्रेम, म्हणून त्यांच्याकडे दृष्टी टाकली. बरं, शंकराला 4 बाजूला डोळे आहेत, बाकीच्या देवांना एकच डोळे आहे. 5 मुख असल्यामध्ये ते चारीकडे पाहतात चौफेर. ते पाहत नाही असं होतच नाही. किती डोळे आहे? 15. 3 5 15 असं आहे. आणि ज्ञानाकडे येतो म्हणून ते सगळं भस्म करतात. म्हणून प्रियतमाची शोभा सुंदर पाहायला लागले आणि नंदलालाची दृष्टी नरसिंह हे त्यावर पडली की तुला मी पुढच्या जन्मी भक्ती प्रदान करेल. ते जे सगळे ताल संगीत ऐकत गेला ते सगळं अवगत होत गेलं नरसिंह मेहत्याला. म्हणून नरसिंह मेहत्याच्या भजनामध्ये इतकी तालबद्धता होती की कोणाला ती साधली नाही. कारण शंकरानं घडवलं आणि परमात्म्यानं प्रदान केलं. ज्ञानानं नरसिंह मेहता घडले आणि प्रेमाने वाढले. म्हणून मनुष्य ज्ञानानं घडला पाहिजे आणि प्रेमानं वाढत गेला पाहिजे. पण तुम्ही समाजामध्ये सुद्धा जर चांगलं जगले तर समाज तुम्हाला काय देतो? प्रेम. प्रेम वाढत जातं तुमचं. गावामध्ये लोक तुम्हाला विचारून काम करतात. प्रत्येक जण येतो तुमच्यावर. तुमचं प्रेम वाढत जातं समाजाला. तुम्ही समाजाला आदर्श वाटायला लागतात. तुम्ही आरसा बनून जातात. पण तुम्ही जर आरसा पुसला नाही तर समोरच्याला दिसणार नाही. त्याकरता तुमचा आरसा तुम्ही पुसला पाहिजे. काय आरशाला दोष काय आहे? तर हवेने तो मलिन होतो. नुसती हवा गेली पहा तुम्ही, पाण्याजवळ असला, गरम पाण्याजवळ तिची वाफ चालली गेली की आरसा मलिन होऊन जातो. वादळ आलं की आरसा मलिन होऊन जातो. तसं अहंकार आला की आपण सुद्धा मलिन होतो. मग लोक म्हणतात नाही हो आता भलतेच ताट वाटायला लागले बरोबर. असं आहे, असं आपोआप होतं ते. आणि तुम्ही दुसऱ्यावरचं प्रेम कमी केलं, आलेल्या जीवाचं समाधान नाही केलं की लगेच तुमच्यावरचं प्रेम लोकांचं कमी होतं. मग आपण काय म्हणतो, आता लोक पूर्वीसारखे नाही राहिले. म्हटलं तू नाही राहिलं तिथे कुठून राहतील? हे लक्षात आलं पाहिजे. लहान चुकले तर चालतात, पण आपल्याला मोठ्यांना चुकून चालत का रे इतके दिवस झाले आला नाही, काय काही गडबड आहे का असं विचारलं पाहिजे कोणी मोठ्यांनी. आपल्याला फोन करावा लागतो ना पोरांना, काय तुझं बऱ्याच दिवसात फोन नाही, काय आहे काही गडबड नाही ना. मग तू तिकडचा 3 लाख पगार घेणार काय समजतो. आमचा फोन आला नाही म्हणजे ओके समजायचं. पप्पा ओके पप्पा. आणि फोन आला म्हणजे गडबड समजायची. कारण गडबड झाल्याशिवाय आम्ही फोन करणार. मग आपण असं म्हणायचं की याच्याकडे कायमच गडबड हो गडबड होऊ नये, तुझा फोन येऊ नये, मला इतक्याला मुंबईपर्यंत नेऊ नये. असं आहे. हे आपण जे करतो ना ते त्यामुळे ते होतं. कारण त्यांना गरज पडली तर ते बरोबर फोन करतात. मतलबी असतात ते. काही लोक येताना त्यांच्या नातवाचं नाव काढायचं असतं. माझं लग्न पण 10 जणांना लावलं होतं बरं. पोराचं लग्न काढून झालं, पण पोराचं लग्न होईपर्यंत तो आला नाही. पोराच्या लग्नाच्या वेळात आता नातवाचं नाव काढायचं आहे, तुमच्याकडूनच काढेल. पुन्हा नातवाच्या लग्नाला देईल तो. असं आहे. त्याचं काय कामापुरतं ना. म्हणून समाजावर हे होतं.
कारण ज्यांचं प्रेम आहे, जे आपल्याला कार्य का आला नाही असं विचारतात, त्यांचं प्रेम असल्याशिवाय ते विचारत नाही. कारण मनुष्य मनुष्याला भेटेल तेव्हा उत्साह वाढेल. उत्सव आणि उत्साह हे दोन्ही संबंधित आहे. म्हणून लोकांचे उत्साह वाढण्याकरता उत्सव करावे लागतात. हल्ली सगळे उत्सव कशा करता होत आहे, उत्पन्न, त्यामुळे त्याच्यात रस येत नाही. तिकडेच कसे लोक जातात, इकडे काय येत नाही. तर तू द्रव्याकरता करतो. तुमच्या घरी जेवायला यायचं, तो 2 लाख रुपये द्या तेव्हा येतो. असं आहे ते. तो उत्साह वाढला पाहिजे ना, याच्याकरता उत्सव आहे. उत्सव एक प्रधानम. दर 15 दिवसातून एकादशीला उत्सव केलाच पाहिजे मंदिरामध्ये. एकादशी आहे. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये काही लोक पंढरपूरला न जाता आपल्या गावातल्या देवळात महिनाभर उत्सव करतात भजनाचा. कारण आपल्या गावात सुद्धा उत्सव केलाच पाहिजे ना, नाहीतर मग सगळं ओस पडेल. सगळ्याच लोकांना जाता येईल असं नाही. म्हणून रथ उत्सव काढले. कशाकरता काढले रथ? याच्याकरता. जगात एकादशी दिवशी उत्सव दिसला पाहिजे. पण आपल्या जगाला मोठ्या एकादशीलाही रथ आहे, मोठ्या एकादशीलाही रथ आहे. आषाढी, पिंपळा, कार्तिकी असं आहे. आषाढी कार्तिकी. म्हणून ते म्हणतात की नंदलालाची दृष्टी त्यांच्यावर पडली आणि आईसाहेब पार्वतीवरही पडली. आणि आईसाहेबांना सुद्धा भगवंताची सेवा चांगली घडली त्या दिवसापासून. त्याच्या आधी घडली व्रततप, पण आता आत्मस्वरूप. नरसिंह मेहत्याला सुद्धा भक्तीचा रस मिळाला. शंकरानं थोडं हसले आणि नेत्राने खून केली आणि कृपाही केली. रासलीलेचं दर्शन केलं आणि नरसिंहाला सांगितलं, नरसिंहा लोळ, साष्टांग नमस्कार घाल. नरसिंहाच्या अंगाला भगवंताच्या चरणाची काय लागली? धूळ. म्हणून पळायचंय पंढरपूरला जाताना. दुडकी धरायची आहे, धूळ उडाली पाहिजे अंगावर. त्या माऊलीच्या पालखीचं जे रहस्य आहे ना, की पालखी गेल्यानंतर एक 10-15 मिनिटामध्ये तिथं वारा सुटतो. आत्ता मी विचारलं एकाला, का रे हो दादा, आणि ते सगळं जे आहे ते एका ठिकाणी गोळा होऊन जातं. पानं पचरा घेणं असं वारा सुटतो. बरोबर बरोबर बरोबर. बरेच लोक तो वारा पाहण्याकरता थांबतात की बा कसा सुटतो. ती पालख्या गेल्या सगळ्या की त्या परिसरामध्ये असा वारा सुटतो आणि सगळं बरोबर 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 गोळा होऊन जातं. कारण ते रजकण अभक्ताला दिसत. वायू येते. हे पंचमहाभूत आहे. हा सगळा खेळ करतात आहे. पण ते पाण्याच्या ओघाने JCB वाहून गेलं. आता केवढं जड आहे ते. एक महिलाला लागलं ते कुठंतरी, ट्रॅक्टर वाहून गेलं. बऱ्याच लोकांच्या गाड्या वाहून गेल्या. छोट्या गाडीचा तर पत्ताच नाही. केवढा वेग किती ते पावसाचा, पाण्याच्या लोंढ्याचा. पडून जातो माणूस. म्हणून त्यावेळेस नरसिंहाला कळालं, त्याने आपल्या प्राणाची निछावर करायचं ठरवलं. इतकी तन्मयता झाली, हे प्राण ओवाळून टाकून देऊ आता, बस काय. तेवढ्या वेळात भगवंताने नरसिंहावर पुन्हा दृष्टी टाकली. कारण भगवंताचं वरदान याला की तू भक्तीचं सरोवर गुजरातमध्ये होशील. म्हणून नरसिंह त्याच्या पुढच्या बाजूला कोणाचं सरोवर झालं?
सरदार सरोवर, मोठं सरोवर आहे, भक्तीचं सरोवर आहे ते. म्हणून गुजरातमध्ये असे 2-4च भक्त आहेत, त्यामुळे तिथे भक्ती तेवते आहे. नाही तर गुजरात भोगप्रधान आहे. भक्ती काय झाली तिथे, म्हातारी वृद्ध होऊन जाते भक्ती. कर्नाटकात जन्माला आली, महाराष्ट्रात वाढली. म्हणून कर्नाटकातले लोक कार्तिकीला येऊन भगवंताचं गुणगान गाता. त्यांचं एक वैशिष्ट्य आहे बरं, तुम्ही त्या श्री नावाची जी चॅनल आहे त्याच्यावर पहा. ते तुकारामाचा अभंग मराठीत म्हणतील, पण वर्णन मात्र त्यांच्या भाषेत करतील सगळं. आता जर तुम्हाला चॅनल लावायची तर फक्त मग तुमचेच लोक ऐकतील ना, बाकीच्या लोकांना ऐकायला येत नाही, ते समजत नाही ना. पण तेच जर त्यांनी हिंदीत सांगितलं तर संपूर्ण देशात कळेल. पण 38 स्वभाव आहे, आमच्याच भाषेत बोलू, अभंग मराठीत म्हणतात. ती मंडूक वृत्ती आहे. ही जी वृत्ती आहे ना, असं नाही. या विश्वामध्ये हा विश्वनाथ आहे आणि हा विश्वंभर आहे, दोन आहे. तो सगळ्या विश्वात भरून पुरून उरलाय. पण हे पराकोटीचं ज्ञान व्हायला वेळ लागतो. रीता ठाव नाही, परमेश्वरासारखा वेगळा ठाव नाही. आपण रामेश्वरला श्राद्ध करायचो तर समुद्रावर जास्ती कावळे होते, पण आपले पिंड ठेवताना धर्मशाळेतच कावळे यायचे आणि स्पर्श करायचे. का तर आपण तिथे कथा करत होतो. कथा करून पिंड प्रदान होतं. तरी 2-4 लोक म्हणे धर्मशाळेत झालं तर तिथे गेले समुद्रावर करायला, तर कावळ्यांनी टोचा मारून दिल्या. 3 लोक गेले होते ते, म्हणजे आपलं केलं परत तिथे गेले करायला. काही नाही नाही म्हणे आणखी पुण्य होईल, ते कावळ्याने टोचा मारून दिले. आले ओरडत, मग गेले कशाला. पिंड दान करता करताच कावळ्यांनी टोचा मारले. तर हे जे आहे हे कळायला पाहिजे. तर आपण निशावर करून देऊ. नरसिंहाची अशी विरह दशा झाली, भगवंताने स्मरण केलं आणि त्याच्या कानाजवळ भगवंताचं कीर्तन केलं, राधा कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण. आणि नरसिंह म्हणजे त्या अवस्थेमध्ये आपलं शरीर प्राण सगळं समर्पण करून द्यायची तयारी झाली. इतका शुद्ध होऊन गेला. कारण पहिलं शुद्ध कोणी केलं, ज्ञानाने, आणि मग प्रेमानं. ज्ञान आणि प्रेम एकत्र आलं. दूध आणि साखर आणि त्यात केशर म्हणजे वाह, तसं आहे ते. तंद्री लागून गेले ना. चिदानंद स्वरूपम शिवोहम शिव. काय करायचा, हा देह टाकून द्यायचा. पण यांच्यामुळे गुजरातमध्ये भक्तीचं सरोवर होणार होतं, म्हणून शंकरानं परत आवरून घेतलं. म्हणून केव्हाही लक्षात ठेवावं, ज्ञानी माणसांचं ऐकत राहावं. त्यांनी सांगितलं बस रे, जास्त करू नको, आवरून घ्या. कारण आपल्याला दूरदृष्टी नसते, ज्ञानानं दूरदृष्टी येते. पाच मी आता हे कॅमेरे लावलेले आहे, किती लांबचं चित्र ओढून येतं ते. दूरदृष्टी येते. पण मग आता योग्य चित्र आणि अयोग्य चित्र कशाला पाहिजे, जे येईल ते ओढत राहतं ते. आपल्याला म्हटलं योग्य काय आणि अयोग्य काय कळतं. म्हणून यंत्र आणि मंत्र यात हाच फरक आहे. मंत्राने निर्णय घेता येतो, यंत्राने निर्णय घेता येत नाही. पण कोणाच्या दुकानात गाड्या गोष्ट आहे, कोणाच्या कुठे गोष्ट आहे, कारण तुम्हाला यंत्र तुमच्या ताब्यात नाही आहे ना. यंत्र ताब्यात ठेवलं आलं पाहिजे. एवढा लोड घेऊन जाता तुम्ही, मग तुम्हाला ते ताब्यातच ठेवलं पाहिजे. आणि त्याच्याकरता वेग आहे.
वेग मर्यादा आहे त्याला. मंत्राला सुद्धा कोणता मंत्र मोठ्याने म्हणावा, कोणता हळू म्हणावा याला मर्यादा आहे. आपण कोणताही म्हणत बसतो. म्हणून मर्यादा काय आहे? म्हणून शंकरानं त्यांना सावध केलं आणि रासविरहाच्या आज्ञेनं त्यांचे डोळे बंद राहिले. नरसिंहाला भगवान शंकरानं आपला स्पर्श करून दिला आणि नरसिंह मेहताला परत त्यांच्या गावात आणून सोडून दिलं. त्या दिवसापासून नरसिंह मेहता कंठीमाळ, गोपीचंदनाचा टिळा आणि ती कानटोपी, हातात चिपळ्या, एकदम वेशच बदलला. शंकर भक्तीने ताज चालणारा नरसिंहा वैष्णव बनून नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता. आणि म्हणून त्यांच्या भजनात अशी ताकद होती की देव समोर येऊन बसायचे. नरसिंहा आणि मनामध्ये ज्या वेळा येईल त्यावेळा रासलीलेचं दर्शन करायचे, चटपट लागून जायचं. काही दिवसानंतर मोठ्या भावानं नरसिंह मेहत्याचं लग्न करायचं ठरवलं. एका ब्राह्मणाची मुलगी माणिक गौरी हिच्याशी विवाह झाला. त्यांना 2 पुत्र्या, कुंवरबाई आणि रत्नाबाई, आणि एक पुत्र श्यामलदास गृहस्थाश्रमामध्ये झाले. आपल्या संसारात हरिभक्ती खूप करावी आणि प्रचार करावा हे झालं. पण यांना प्रचार करायला बाहेर जावं लागलं नाही. काही लोकांना ठाई बसूनच प्रचार करता येतो आणि काही लोकांना गावोगाव फिरावं लागतं. तर गावामध्ये ते राहत असताना, भक्तीचं आचरण करत असताना संत महात्मे या गावात येऊ लागले आणि तिथे यांना संत सेवा घडू लागली. आता हे 24 तास संत सेवा करणारे असल्यामुळे यांच्या भावाने लगेच वेगळं काढून दिलं, जाय तिकडे कटकट नको. आता यांना संसार करणं जमणारच नव्हतं. मग आलेली संपत्ती जी आहे ती परमात्म्याला प्रसन्न करण्याकरता वैष्णवांच्या सेवेमध्ये पवित्र आचरणानं महिमा वाढत गेला आणि विप्र जातीच्या लोकांच्या मनामध्ये द्वेष निर्माण झाला, क्रोध निर्माण झाला. नरसिंह मेहत्याच्या भजनामध्ये उपद्रव करायला लागले. नरसिंह मेहता भजन आणि कीर्तनात उपद्रव करणाऱ्यांना सुद्धा परमात्मा यांना सद्बुद्धी देवो असं म्हणू लागले. विरोध नाही केला किंवा प्रतिकार नाही केला. विरोध केला नाही आणि प्रतिकार नाही केला. म्हणून आपल्या घरामध्ये सुद्धा आपल्याला विरोध होत असेल तर आपण उलटून बोलू नये, कारण मग त्याच्याने आपल्याही मनात क्रोध येतो आणि आपण म्हणतो एक दिवशी तुम्ही मला त्रास द्यायचा ना, तुमचं गेलं, बोलायचं नाही. आलिया भोगासी असावे सादर, देवावरी भार घालून या, तोच कृपा सिंधू निवारी साकडे, नियेरी ते बापुडे काय करी. काय करणार आहे लोक. म्हणून त्यावेळेस नरसिंह मेहताचा महिमा वाढायला लागला. नरसिंह मेहताच्या भजनाचा लोकांना उपद्रव व्हायला लागला असं वाटायला लागलं. नरसिंह मेहता भक्त होते, त्यांना विवेक शंकरानं दिला होता आणि मनामध्ये श्याम माधुरी, रूपमाधुरी या सागरामध्ये ते निरंतर डुबत होते. भजनानं काय होतं, मनुष्य तल्लीन होतो. गोविंद गोविंद मना लागली या छंद, गोविंद ती काया भेद नाही देवा तया, आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन. प्रेमाच्या योगानं डोळे भरून जायचे, श्याम सुंदराचं रूप माधुरीमध्ये डुबून जायचे. एकदा
तीर्थयात्रा करीत करीत काही संत जुनागडला आले. बाजारामध्ये त्यांनी विचारलं की महाराज आम्हाला हुंडी ठेवायची आहे, म्हणजे रक्कम ठेवायची तिथे आणि चिठ्ठी घेऊन द्वारकेला जायचं. त्यांची हुंडी तिथे वटली जायची द्वारकेला. मार्गामध्ये लुटेरी लोक खूप आहेत, म्हणून आम्हाला हुंडी ठेवायची. गावातल्या लोकांनी नरसिंहाचा द्वेष करून त्या सगळ्या संत लोकांना नरसिंह याच्याकडे पाठवलं की याचं खूप चांगलं हेड ऑफिस आहे द्वारकेला. नरसिंह मेहताने आधी समजून सांगितलं, पहा मी हरिभक्त आहे, मी भगवंताची भक्ती करतो. आता यांचं वागणं पाहिल्यावर हे खोटं बोलतील असं त्यांना वाटत नव्हतं संतांना. ते म्हणे नाही, आम्हाला तुमच्याकडे ठेवायची आहे, तुम्ही लिहून द्या आम्हाला, आम्ही तुमच्या द्वारकेच्या ऑफिसमधून पैसे घेऊन येऊ. नरसिंह मेहताने एक नाही 2 वेळा 3 वेळा समजावून सांगितलं. मग शेवटी बोले हरी की इच्छा जो कोई हो. घेतले पैसे ठेवून दिले, लिहून दिली चिठ्ठी, हरी जाणे. आणि लगेच त्यांना बसवलं, म्हणजे जेवायला बसत त्यांच्याच पैशातून अन्नदान सुरू. कारण या लोकांनी केलेला आहे कुटीलपणा आणि आपला परमात्मा आहे खरा. आज या सगळ्या आपल्या जुनागड गावाला भगवंताच्या भक्तीमध्ये डुबवायचं काम करायचं आपल्याला. म्हणून देवावर ओझं टाकलं आणि निघून गेले. आता द्वारकेला पोहोचायला जुनागडपासून बरेच वेळ लागले. आपण 5 तासात जातो गाडीने, 5 दिवस लागत असतील पायी चालायला. हे संत चालायला लागले. जाता जाता इकडे हे लोक पाहू लागले की तिकडनं येताना ते लोक येतील आणि नरसिंह त्याला मारतील, म्हणून 15 दिवसाची वाट रोज पाहत आहे की तो दिवस कोणता उजाडेल की हा मार खाईल, तो दिवस कोणता उजाडेल की मार खाईल. नरसिंह मेहता भजनात ते लोक येत नाही तोपर्यंत सगळे पैसे अन्नदानात समज हेवी येऊन जेवू लागले. कोण? ज्यांनी चुगल्या केल्या ते हे दृष्ट लोक दोन्हीकडून काम करतात. आपल्याला काय करायचं जेवायचं. इकडे हे द्वारकेमध्ये पोहोचले की नरसिंह मेहत्याची हुंडी कुठे, हुंडी कुठे. ते द्वारकेतले लोक म्हणजे सगळ्या बाजारात फिरले, इथे कशाची हुंडी बिंडी. शेवटी हे सगळे संत घामाघूम झाले. पाणी नाही, एक तर द्वारकेतील पाणी प्यायला लवकर मिळत नाही. आत्ता अहमदाबादहून नर्मदेचं पाणी पोहोचलं आहे द्वारकेला, चांगलं पाणी. म्हणून त्या ठिकाणी मग हे लोक जाताना मग एवढं तुमचं द्वारका आहे आणि तिथे देवाने पाणी गाणी पिऊ लोकांकडचं पाणी म्हटलं. त्यांनी द्वारका बुडून टाकले वो सगळे. पंतप्रधान जाऊन पाहून आले, खाली जाऊन मोराचं पीस वाहून आले तिथे. एक माणूस जाऊन आला तरी लोकांचा भरोसा बसत नाही. भेट द्वारका चांगली होऊन गेली, आता पुलाने जाता येतं, नावेत बसायची गरज नाही. स्वच्छ होऊन गेली भेट द्वारका, एकदम क्लीन. काही ठेवलेच नाही तिथे, सगळे काढून टाकले लोक. मोजके लोक राहतील बस. राहा इकडे, फक्त सेवेला तिथे जायचं. म्हणून अशा प्रकारे तेवढी भगवंताने नरसिंह मेहत्याचं रूप घेतलं, हुंडी वटवली, पैसे मिळाले, द्वारकेची सगळी मोदा झाली आणि द्वारकेहून देवाचा प्रसाद घेऊन ही संत मंडळी पुन्हा जुनागडला आली. नरसिंह मेहत्याला सांगितलं, मा नरसिंह मेहत्या तुमचा मुनीम काय पक्का आहे हो, गावात भेटलाच नाही. गावाच्या द्वारकेला आम्ही अगदी शोकाकुल बसलो तेव्हा भेटला. नरसिंह मेहताने सगळ्या संतांच्या पाया पडले. तो माझा मुनीम नाही म्हणे. मग तो द्वारकाधीश होता. माझं कसं काही. मग ते गावातले लोक आले, त्यांनी विचारलं काय पैसे मिळाले म्हणे. मग आम्हाला सगळे पैसे मिळाले, द्वारकेची यात्रा छान झाली आणि आम्ही आता नरसिंह मेहत्याचे आभार मानायला आलो. तेव्हा गावातल्या लोकांना कळालं नरसिंह मेहता मानव नसून दानव नसून
प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाचा भक्त आहे. म्हणून भक्त नावाची जी एक भूमिका असते ती नरसिंह मेहत्याच्या नावावर सिद्ध झाली. कृष्णार्पणमस्तु. उद्या शीतला सप्तमीच्या पर्व काळात आपण दुसरं चरित्र पाहू. सत्यगुरु राये कृपा मज केली परिणाय घडली सेवा काही.